नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताची 108 पारायणे कशी करावीत, त्याचे नियम काय आहे, उद्यापन कसे करावे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। स्वामींचे जीवनचरित्र सांगणारा ग्रंथ श्री स्वामी चरित्र सारामृत याचे आपण नित्यसेवेमध्ये 3 अध्यायांचे वाचन करतो। या ग्रंथामध्ये स्वामींच्या अनेक लीलांचे वर्णन आहे। स्वामींनी कित्येकांचा उद्धार केला, दांभिकांना शासन केले, कुणाला भक्तिमार्गाला लावले, कुणाचे दारिद्र्य दूर केले, तर कोणाचा आजार बरा केला, अशा एक ना अनेक प्रसंगांचे वर्णन या ग्रंथामध्ये आहे। प्रत्येक अध्याय अगदी हवा असा गूढ ज्ञानाने भरलेला आहे, जे ज्ञान कधीही संपणार नाही। त्यामुळे स्वामींचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपली एक चांगली मनोकामना पूर्ण व्हावी, एखादे एक अडलेले काम मार्गी लागावे, आरोग्याच्या तक्रारी असतील किंवा आर्थिक समस्या असेल, कर्जबाजारीपणा असेल किंवा आपली स्थावर मालमत्तेची जमीन जुमल्याची काही कामे अडून राहिलेली असतील किंवा व्यवसाय, शिक्षण, नोकरी यामध्ये प्रगतीसाठी आपण श्री स्वामीचरित्र सारामृताच्या 108 पारायणांची सेवा करू शकतो। स्वामींची कोणतीही सेवा करण्यापूर्वी किंवा कोणतेही पारायण सुरू करण्यापूर्वी त्यांची मूर्ती किंवा त्यांचा छोटासा फोटो आपल्या घरामध्ये असणे आवश्यक आहे। याशिवाय पारायण करण्यासाठी आपल्याला श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचीही आवश्यकता आहे। आता इथे माझ्याकडे 2 सारामृताचे ग्रंथ आहेत। सारामृताचे रचनाकार हे कैलासवासी विष्णू बळवंत थोरात आहेत। पिवळ्या रंगामध्ये जो दिसतो आहे तो दिंडोरी प्रणीत सारामृताचा ग्रंथ आहे आणि दुसरा जो ग्रंथ आहे तो मोठा ग्रंथ आहे, मूळ ग्रंथ आहे। मोठा ग्रंथ हा जवळजवळ 1100 ओव्यांचा आहे आणि दिंडोरी प्रणीत ग्रंथ हा 700 श्लोकांचा आहे। आता हा जो ग्रंथ आहे तो मोठा ग्रंथ आहे, मूळ ग्रंथ आहे, त्यामुळे याला वाचनासाठी सुद्धा 1.5 तास लागतो। यातील अध्याय हे मोठे आहेत आणि हा जो दुसरा ग्रंथ आहे तो दिंडोरी प्रणीत ग्रंथ असून यामधील अध्याय हे छोटे आहेत, त्यामुळे याला वाचनासाठीही कमी वेळ लागतो। साधारण 45 मिनिटांमध्ये याचे संपूर्ण वाचन करून होते। या 2 ग्रंथांमध्ये काय फरक आहे हे मी एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेले आहे, तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्की बघा। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही मोठ्या आवृत्तीचेच पारायण करावे, पण जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुमच्या इतर कोणत्या अडचणींमुळे तुम्हाला पारायण करण्याची इच्छा असूनही वेळ मिळत नसेल तर तुम्ही दिंडोरी प्रणीत ग्रंथामधून पारायण करू शकता। सारामृताचा मूळ ग्रंथ जिथे धार्मिक पुस्तके मिळतात अशा दुकानामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होईल आणि दिंडोरी प्रणीत जो ग्रंथ आहे तो तुम्हाला जवळच्या एखाद्या दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये किंवा ॲमेझॉनवरही मिळून जाईल। तुम्ही ज्या ग्रंथामधून 108 पारायणांना सुरुवात करणार आहात त्याच ग्रंथामधून आपल्याला संपूर्ण पारायण पूर्ण करायचे आहे। मोठ्या ग्रंथामधून पारायणाचे वाचन सुरू केले आणि नंतर पुढे तुम्हाला वेळ नाही म्हणून आता छोटा ग्रंथ आणू आणि त्यामधून वाचन करू तर असे चालणार नाही। आता 108 पारायण करताना पारायण वाचनाची पद्धत कशी आहे? आता जेव्हा आपण सप्ताह पद्धतीने पारायण करतो तेव्हा आपण रोजचे 3 अध्याय वाचतो, पण आपण जर 108 पारायणे रोज 3 अध्याय याप्रमाणे करायला गेलो तर त्याला किती वेळ लागेल याची तुम्हीच कल्पना करा। त्यामुळे 108 पारायणे करताना आपल्याला रोजच्या रोज सारामृतामधील 1 ते 21 अध्याय हे एका बैठकीमध्ये वाचून पूर्ण करायचे आहेत, म्हणजे रोजचे आपले एक पारायण पूर्ण होते। म्हणजे अशा पद्धतीने 108 दिवसांमध्ये आपली 108 पारायणे पूर्ण होतील। 108 पारायणे करताना पुरुषांना साधारण 3.5 महिने लागतात आणि महिलांना त्यांच्या मासिक धर्माच्या अडचणीमुळे साधारण 5 महिने लागतात। तसेच तुम्ही दिवसाला 2 पारायणे किंवा 3 पारायणेही करू शकता। पण आपल्या शरीराला एवढा वेळ बसवणार आहे का, आपल्या मनाची तेवढी एकाग्रता राहणार आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच हा निर्णय घ्यावा। हे पारायण कोणीही स्त्री पुरुष मुलं मुली करू शकतात। पारायण तुम्ही कोणत्याही शुभदिनी किंवा गुरुवारी सुरू करू शकता। पारायणाची वेळ ही शक्यतो एकच ठेवावी, सकाळी किंवा संध्याकाळी। आपल्या कामाच्या स्वरूपानुसार आपली एक वेळ ठरवून घ्यावी। सकाळी आंघोळ केल्यानंतर आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही पारायण करू शकता। दिवसभरातही तुम्ही 12 ते 12:30 ही वेळ सोडून कधीही याचे पारायण करू शकता, पण शक्यतो दुपारच्या जेवणानंतर याचे पारायण करू नका, कारण त्यावेळेला आपल्याला ढेकर किंवा झोप येण्याची शक्यता असते। 108 पारायणे करताना पूजा मांडणी केली नाही तरीही चालेल, पण जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही करू शकता। रोजच्या आपल्या वाचनानंतर ग्रंथ तुम्ही पिवळ्या कापडामध्ये गुंडाळून एखाद्या पवित्र ठिकाणी ठेवू शकता किंवा तुम्ही देवघरामध्ये ठेवलात तरीही चालेल। पारायण सुरू करण्याच्या आदल्या दिवशी नारळ, खडीसाखर आणि एखादे गुलाबाचे फूल घेऊन जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये जायचे आहे आणि महाराजांसमोर आपल्याला उभे राहून महाराजांना हे सांगायचे आहे, प्रार्थना करायची आहे की मी श्री स्वामीचरित्र सारामृताची 108 पारायणे माझ्या या मनोकामना पूर्तीसाठी करणार आहे, तर आपण माझ्याकडून ही पारायणे निर्विघ्नपणाने पूर्ण करून घ्यावी आणि मान्य करावी, असे म्हणून तो नारळ, खडीसाखर आणि फूल महाराजांच्या चरणी अर्पण करायचे आहे। पारायण करण्यापूर्वी घराचीही साफसफाई करून घ्यावी
आणि पारायण काळात घरामध्ये सतत गोमूत्र शिंपडत राहावे। पारायण सुरू करण्यापूर्वी आपल्या घरातील मोठ्या लोकांना, आपल्या पितरांना, कुलदेवीला, इतर देवी देवता आणि स्वामी महाराज गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि पारायणाला बसायचे आहे। वाचन सुरू करण्यापूर्वी आपल्याला संकल्प सोडायचा आहे। संकल्प घेताना आपल्या उजव्या तळहातावर थोडेसे पाणी, अक्षता आणि फूल घ्यायचे आहे। आपले नाव आणि गोत्र सांगायचे आहे। गोत्र माहिती नसल्यास काश्यप म्हणून उल्लेख करावा। मी श्री स्वामी चरित्र सारामृताची 108 पारायणे माझ्या या मनोकामना पूर्तीसाठी यथाशक्ती यथाकालीन करणार आहे, तर महाराजांनी ही पारायणे माझ्याकडून पूर्ण करून घ्यावीत आणि मान्य करावी अशी महाराजांना विनंती करायची आहे। आणि त्यानंतर हे पाणी तामणामध्ये सोडून द्यायचे आहे। नंतर हे पाणी तुम्ही कोणत्याही झाडामध्ये विसर्जित करू शकता। कधीही संकल्प घेताना मी अखंड ही सेवा करीन असे म्हणू नये, कारण आपल्याला मासिक धर्म, सुतक, विटाळ यांसारखी अडचणी मध्ये येऊ शकतात। म्हणून मला जमेल तशी मी सेवा करीन असे म्हणावे। वाचनाला सुरू करताना सर्वप्रथम आपल्याला श्री स्वामी स्तवन म्हणायचे आहे। दिंडोरी प्रणीत नित्यसेवा स्तोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये हे स्तवन देण्यात आलेले आहे। कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी श्री स्वामी स्तवन म्हटल्याने आपल्याला त्या सेवेची फलश्रुती लवकर प्राप्त होते। यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आणि त्यानंतर पारायण वाचनाला सुरुवात करावी। वाचन करताना आपल्याला स्वतःला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये वाचन करावे। वाचन हे एका बैठकीमध्येच पूर्ण करावे। पारायण वाचनामध्ये इतरांशी बोलू नये, मध्येच उठू नये। वाचन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला महाराजांची आरती करायची आहे। सकाळी आणि संध्याकाळी अशी दोन्ही वेळेला आरती करावी। रोजच्या रोज महाराजांना आणि ग्रंथाला खडीसाखर किंवा दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करावा। जर तुम्हाला शक्य असेल तर रोजच्या रोज शाकाहारी जेवणाचा नैवेद्य महाराजांना सर्वप्रथम अर्पण करावा। पारायणाचे वाचन झाल्यानंतर जर तुमच्याकडे वेळ असेल तर एक वेळा तरी किमान तारक मंत्राचे पठण नक्की करावे। आता पारायणाचे नियम काय आहेत? तर संकल्पयुक्त सेवा असल्यामुळे आपला संकल्प पूर्ण होईपर्यंत मांसाहार हा वर्ज्य आहे। शक्यतो ब्रह्मचर्याचे पालन करण्याचा प्रयत्न करावा। ज्या दिवशी पालन होणार नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी पारायणाला बसण्यापूर्वी डोक्यावरून आंघोळ करावी आणि मगच पारायण वाचनाला बसावे। पारायण काळामध्ये परान्नही घेणे टाळावे। परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरी जेवणे, हॉटेलमधले खाणे। परान्न खाल्ल्याने आपल्याला बरेचसे दोष लागत असतात आणि त्यामुळे आपल्या साधनेमध्ये, उपासनेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात। तर याविषयीची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, आपण तो इथून नक्की बघा। जर तुम्ही नोकरी किंवा शिक्षणानिमित्त बाहेर असाल आणि तुम्हाला बाहेरचे जेवावे लागत असेल तर अशा वेळेला जेवणावर सर्वप्रथम गायत्री मंत्राचे पठण करावे। आपण स्वामींना ते जेवण अर्पण करत आहोत असा भाव मनामध्ये आणावा आणि मगच ते जेवण खावे। याशिवाय पारायण काळामध्ये आपले आचरणही चांगले ठेवावे, कर्म चांगली करावीत। दुसऱ्यांना अपशब्द बोलणे, भांडणे करणे किंवा एखाद्याची निंदा करणे या गोष्टी टाळाव्यात। मासिक धर्म, सुतक, विटाळमध्ये आल्यास वाचन थांबवावे आणि हे दिवस संपल्यानंतर मग परत वाचनाला सुरुवात करू शकता। पारायण करताना अमावस्या पौर्णिमा आली तरीही आपले वाचन त्या दिवशी करावे आणि तो दिवसही पकडावा। जर तुम्ही 11 गुरुवारचे व्रत करत असाल तर तुम्हाला 2 वेळा सारामृताचे वाचन करावे लागेल। एकदा हे 108 पारायणांचे वाचन असेल आणि दुसरे तुमचे 11 गुरुवारचे व्रत असेल तर त्याचे वाचन असेल। कारण 11 गुरुवारचे व्रत आणि 108 पारायणे या दोन्ही सेवा वेगवेगळ्या आहेत। जर तुम्हाला बाहेरगावी जावे लागले तर तिथे तुम्ही या ग्रंथाचे वाचन करू शकता, पण ते आपल्या 108 पारायणांमध्ये पकडू नये। जिथे तुम्ही ही सेवा सुरू केलेली होती त्याच ठिकाणची आपल्याला 108 पारायणे मोजायची आहेत। रोज पारायण केल्यानंतर याची कुठेतरी वहीमध्ये नोंद करून ठेवावी। एखादे पारायण जास्त झाले तरीही चालेल, पण कमी होता कामा नये। आता या पारायणाचे उद्यापन कसे करावे? उद्यापन करताना आपल्याला काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य स्वामी महाराजांना अर्पण करायचा आहे। महाराजांच्या नावाने एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला अन्नदान आणि अर्थदानही करावे। यानंतर परत एकदा नारळ, खडीसाखर, फूल आणि यथाशक्ती दक्षिणा घेऊन आपल्याला स्वामींच्या मंदिरामध्ये जायचे आहे आणि तिथे आपल्याला स्वामींसमोर उभे राहून स्वामींनी आपल्याकडून ही 108 पारायणे निर्विघ्नपणाने पूर्ण करून घेतलीत याबद्दल त्यांचे आभार मानायचे आहेत आणि नंतर तो नारळ, खडीसाखर, फूल महाराजांच्या चरणी अर्पण करायचे आहे। दक्षिणा तुम्ही दानपेटीमध्ये टाकू शकता। आपली इच्छा 108 पारायण होण्यापूर्वीच जर पूर्ण झाली तरीही आपली सेवा मध्ये सोडू नये, पारायण संख्या पूर्ण करावी। आपली मनोकामना कधी पूर्ण होणार अशा शंका कुशंका मनामध्ये न आणता महाराजांच्या चरणी एकनिष्ठ राहून ही पारायण सेवा पूर्ण करावी। आपली इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करणार हा दृढ विश्वास महाराजांवर ठेवावा। तर अशा पद्धतीने आपण श्री स्वामी चरित्र सारामृताची 108 पारायणे करू शकतो।
सेवा थोडीशी मोठी आहे पण तितकीच प्रभावी आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला फारच जटिल समस्या असेल आणि काही केल्या अडचणीमधून मार्ग मिळत नसेल तर अशांनी ही 108 पारायणांची सेवा नक्की करून बघा आणि अनुभव घ्या. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.